नमस्कार. आजच्या या खास सादरीकरणात आपण चला हवा येऊ द्याच्या एका अत्यंत गाजलेल्या भागाचा म्हणजेच एपिसोड 714चा आढावा घेणार आहोत. हा भाग म्हणजे नुसता हशा आणि टाळ्या नाहीये, तर यात सेलिब्रिटींच्या मुलांच्या गमती-जमती आहेत, भन्नाट स्किट आहेत आणि शेवटी आपल्या सगळ्यांना रिलेट होईल असं एक जबरदस्त मध्यमवर्गीय नाट्यही आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. आज आपण या संपूर्ण भागाचे 5 मुख्य टप्पे उलगडून पाहणार आहोत. थुकरटवाडीचा तो भन्नाट क्रिश, कलाकारांच्या मागच्या जन्माचं रहस्य, छोट्या स्टारसोबतच्या गोड गप्पा, एका कंजूस बापाची आणि हट्टी मुलाची गोष्ट आणि शेवटी पैशांची किंमत समजावून सांगणारा तो अनपेक्षित ट्विस्ट. हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे थुकरटवाडीचा क्रिश आणि त्याचं टाईम मशीन. या सादरीकरणाची सुरुवात एका अशा स्किटपासून होते जिथे मंचावर प्रचंड गोंधळ उडालाय, कारण थुकरटवाडीत चक्क क्रिश आलाय आणि त्याच्याकडे एक भन्नाट टाईम मशीन आहे. पण अडचण अशी आहे की त्याचं वायरिंग उंदरांनी कुरतडलंय. आता यावर त्यांनी काय उपाय शोधला असेल? तर तो उपाय म्हणजे हे अजब कॉमिक लॉजिक. वायरिंग तुटलंय ना, मग नवीन वायर आणण्याऐवजी हे लोक उंदरांना कैरी खायला घालतायत. हो, कैरी. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की कैरी खाऊन उंदरांचे दात आंबडतील आणि मग ते पुन्हा वायर चावूच शकणार नाहीत. म्हणजे विचार करा, ही अशी भन्नाट कल्पकता फक्त याच मंचावर पाहायला मिळू शकते. आता पुढे काय होतं ते पाहूया. आपला दुसरा टप्पा म्हणजे कलाकारांच्या मागच्या जन्माचे किस्से. उंदरांपासून कसाबसा वाचवलेला तो टाईम मशीनचा प्रयोग अखेर सुरू होतो आणि मग समोर बसलेल्या पाहुण्या कलाकारांचे जे काही मागच्या जन्माचे सिक्रेट्स बाहेर येतात ना, ते ऐकून खऱ्या अर्थानं पोट धरून हसायची वेळ येते. आता ही माहिती पहा, किती भन्नाट विरोधाभास आहे. स्वप्नील जोशींना नेहमी नाकातून रक्त काय येतं, कारण ते म्हणे मागच्या जन्मी बॉक्सर होते. सुशांत शिलार मागच्या जन्मी जुने कपडे घेऊन भांडी देणाऱ्या बाई होते. आणि सर्वात भारी म्हणजे लेखक अरविंद जगताप, ते मागच्या जन्मी मैंने प्यार किया सिनेमातले ते पत्र पोचवणारे कबूतर होते म्हणे. आणि म्हणूनच ते या जन्मात इतकी सुंदर पत्रे लिहितात. ही कल्पनाच खरं तर कमाल आहे. आता या धिंगाणानंतर आपला तिसरा टप्पा सुरू होतो, जिथे कार्यक्रमाची रंगत थोडी बदलते. मंचावर सेलिब्रिटींची मुलं आली आहेत आणि त्यांच्यासोबतच्या अगदी खऱ्याखुऱ्या दिलखुलास गप्पा इथे रंगतात. हा भाग म्हणजे निव्वळ निरागसता आहे. लॉकडाऊनच्या काळात या चिमुकल्यांनी काय काय केलं हे ऐकताना खूप भारी वाटतं. इंद्रायणीने म्युझिक आणि क्राफ्टमध्ये तिचा वेळ घालवला. पण यात एक 4 वर्षांचा छोटा शेफ पण आहे, जो चक्क स्वतः कांदा कापून त्यात दूध आणि काळी मिरी घालून भन्नाट ऑमलेट बनवायला शिकला. आणि तो हे ऑमलेट प्लेटमध्ये सजवून आपल्या बाबांना द्यायचा. हे किती गोड आहे ना. याच गप्पांमध्ये छोटा कबीर एक किस्सा सांगतो जो खरंच खूप प्रामाणिक आहे. त्याला एका जाहिरातीसाठी का नाकारला गेलं, तर तो अगदी निरागसपणे सांगतो की मी अभिनय चांगला करू शकतो, पण मला मध्येच प्रचंड हसू येतं. मुलांचा हा जो प्रामाणिकपणा आणि तो खळखळून हसण्याचा स्वभाव आहे, तोच या कार्यक्रमाची खरी ताकद आहे. इथून आपला चौथा टप्पा सुरू होतो, जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा आहे. तो म्हणजे एका कंजूस बापाची आणि हट्टी मुलाची गोष्ट. हे एक असं कौटुंबिक नाट्य आहे जे कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात हमखास पाहायला मिळतं. इथे बापावर असलेलं आर्थिक दडपण कसं वाढत जातंय खूप मजेत दाखवलंय. मुलाच्या मागण्या बघा कशा वाढतायत. आधी त्याला शाळेतल्या स्पर्धेसाठी 7,000 रुपयांचे रनिंग शूज हवेत, मग मित्रासारखा एक लाईट लागणारा महागडा पेन हवाय आणि नंतर त्याला व्हॅनिला आईस्क्रीमचा कोन खायचाय. बापाची मात्र या मागण्या ऐकून पार घाबरगुंडी उडालीये. आणि या बापाच्या कंजूषपणाची हद्द पाहायची असेल तर साडीचा किस्सा ऐका. बायकोची अपेक्षा होती 5,000 रुपयांची साडी, पण या महाशयांनी 500 रुपयांची साडी आणली आणि साडीवरच्या 500च्या काळ्या प्रिंटवर निळ्या पेनने स्वतःच एक शून्य वाढवला. म्हणजे 5 रुपयाचा पेन घ्यायलाही पैसे खर्च केले नाहीयेत. हीच तुलना सांगते की घरात पैशांची किती ओढाताण सुरू आहे. आता या सगळ्या विनोदाचा कळस इथे गाठला जातो. मुलाने आईस्क्रीमचा कोन मागितला होता ना, बापाने कोन आणला खरा, पण आत आईस्क्रीम नव्हतं तर चक्क एक गरम लाडू होता. बाप अतिशय हुशारीने सांगतो की अरे, दुकानातून घरी येईपर्यंत आईस्क्रीम वितळलं असतं ना, म्हणून मी कोनात लाडू आणला. हे ऐकून हसू आवरतच नाही. पण इथूनच या सादरीकरणाचा 5वा आणि शेवटचा टप्पा सुरू होतो. पैशांची किंमत आणि एक जबरदस्त ट्विस्ट. या हास्याच्या धबधब्यानंतर अचानक ही कॉमेडी एका अत्यंत भावनिक वळणावर येते आणि आपल्याला एका खोल मध्यमवर्गीय वास्तवाची जाणीव करून देते. इथे बापाचं ते स्वगत खरंच मनाला भिडणारं आहे. तो आपल्या मुलाला समजावताना सांगतो की रोज सकाळी लवकर उठून लोकलच्या त्या अफाट गर्दीतून आणि चिंगराचिंगरीतून प्रवास करून तो रात्री उशिरा घरी येतो. आणि हे सगळं कशासाठी, तर महिन्याच्या फक्त 12,000 रुपये पगारासाठी.
या तुटपुंज्या रकमेत फक्त घर चालवता येतं, मोठे शौक पूर्ण करता येत नाहीत. हे सांगताना त्याची जी तडफड आहे ती खरंच डोळ्यात पाणी आणते. हे सगळं ऐकल्यावर मुलालाही आपली चूक समजते, त्याला बापाची परिस्थिती उमजते. पण इथेच एक भन्नाट ट्विस्ट येतो. मुलाला पश्चाताप नक्कीच होतोय, पण तो रडत रडत म्हणतो, बाबा, हे मला आधी समजलं असतं तर बरं झालं असतं, कारण मी आत्ताच ऑनलाईन 13,000 रुपयांचा व्हिडिओ गेम मागवला आहे. आणि बरोबर त्याच वेळी तो गेम घरी डिलिव्हर होतो. हा अनपेक्षित ट्विस्ट म्हणजे खरंच एक मास्टरपीस आहे. तर या संपूर्ण सादरीकरणानंतर एक विचार नक्की मनात येतो. खरंच प्रत्येक घरात असा एक कंजूस बाप आणि हट्टी मुलगा असतो का? त्यांच्यातले हे वाद, हे प्रेम, ही पैशांची ओढाताण आणि तडजोड ही आपल्या सगळ्यांच्याच घराची गोष्ट नाही का? यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सादरीकरणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.